अरे समीर दीक्षित मॅडम ओरडल्यावर त्या झोंब्याने जरा कसला बगड्यासारखा झाला. पण खरं सांगू का, मला ना खूप वाईट वाटलं. का तुम्हाला काय झालं वाईट वाटायला? वाईट वाटायला काय झालं म्हणजे काय रे, सरांच्या कांड्यात चिंगम लावलंस तू आणि शिक्षा मात्र का विचारायला ते सोड ग, पण त्या झोंब्याचं काय मी विसरू शकत नाही. असा मजा आली. अरे बाई कसं झापलं झोंब्याला बघ काय. अरे झंप्या छोड ना यार, कशाला एवढं मनावर घेतोयस? बरोबरच आहे, अख्ख्या वर्गासमोर त्याचा इन्सल्ट झालाय आणि तेही त्याची काही चूक नसताना. नाहीतर काय, च्विंगम लावलं त्या समीरने आणि शिक्षा याला. अरे सोड ना, रडतो काय? जाऊन जाऊन जातील कुठे? आज संध्याकाळी येतीलच ना खेळायला, बदडून काढूस प्रत्येकाला. अरे काय बदडून काढूया? त्या समीरचा मोठा भाऊ तिमीर तो असेल ना बरोबर त्यांच्या. तो क्या हुआ, आपल्यासाठी एक खुश खबर आहे. काय काय? विकास दादाच्या ऑफिसचं रंगकाम सुरू आहे, त्यामुळे आणखीन आठवडाभर तरी तो घरीच असणार. आता येऊच दे त्या तिमीरला, बघून घेईल आपला विकास दादा. हे कोणाले बघ. आले रे अपोजिट वाले, चला दाखवूया. अरे इकडे काय करताय तुम्ही? तुमचा रस्ता तिकड नाही, चला फुटा तिकडे. अरे विनय काय झालं? बरं झालं दादा तू आलास. या मच्छरांनी बघ ना आमची वाट अडवली आहे. या चिलटांना तुम्ही मच्छर म्हणताय? वरुण आत्ता सांग, मला तर आडवच पडतो. दादा पण कुठे गेलाय माहिती नाहीये. आताची परिस्थिती बघता सटकायला पाहिजे. चल. चल जाऊन सांग तुमच्या त्या तिमीर दादाला, म्हणावं असेल हिम्मत तर ये समोर. सगळी शान गेली आपली सोसायटी. मग काय वरुण, हे तुझं काहीतरीच कोणी बघत नव्हतं. हो. कोणी बघत नव्हतं काय, जोशी काकूंकडे तो येणारा रामा सगळं बघत होता. आता रामाचा आणि सोसायटीचा काही संबंध आहे का? काय संबंध? त्याला समजलं म्हणजे अष्टय सोसायटीतल्या प्रत्येकाला समजलं. तिमीर दादा पण आजच कुठे गेला काय कळत नाही. मग काय, हमें तुमसे प्यार कितना, हमें तुमसे प्यार कितना, ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना, तुम्हारे बिना. ए तिमीर दादा, अरे कुठे होतास तू? त्या बिविंग वाल्यांसमोर आमची नाचक्की झाली. आज संध्याकाळी बदला घ्यायलाच हवा. पण मी काय म्हणते, या बदल्याच्या भावनेने ना माणसांपासून दुरावतात. तू गप गा, कुठल्या ते पुस्तकात वाचते आणि आम्हाला येऊन ऐकवते. नाही बरं वरुण, ही मुलगी कोण बरं? शितू बरोबर सांगते. अरे दादा, तुला माहित नाही आज काय काय झालं ते? काय होणार आहे होऊन होऊन? काय होणार? अरे तो विकास आम्हाला चिलट म्हणाला. चिलट. ए समीर, चिलट म्हणजे काय रे? अगं चिलट म्हणजे हे सांग रे हिला. चिलट म्हणजे ते खूप वाईट असतं ग. अरे हो दादा, फक्त आम्हाला जरी ते बोलले असते ना तर आम्ही एक वेळ ऐकून घेतलं असतं. हो, तो तुला सुद्धा मच्छर म्हणाला. मच्छर. काय? तो मला मच्छर म्हणाला? वाईट झालं, फार वाईट झालं. पण मुलांना, आपण तरी मच्छरांपेक्षा फार वेगळे नसतो बरं. दादा, तुला झालंय तरी काय? बरं नाही का वाटत? मला काय वाटतं म्हणजे गढूळपणामुळे ना आपल्या इथे कावळ्याची साथ आलेली आहे. तुला कावळे नाही ना झाली? दादा, जाऊया का डॉक्टरांकडे? नाही मुलांनो, नाही. हा रोग कुठल्याही डॉक्टरांकडे जाऊन बरा होणारा नाही बरं. काय?
होय मुलांनो, हा तो रोग आहे जो त्या शिरीला झाला होता, जो त्या रोमियोला झाला होता. हा तो रोग आहे ज्यामुळे तो आपला रोमियो आयुष्यभर तडफडत राहिला. कोणतरी माणसं तुझ्या ऑफिस मधली काय रे तिमीर दादा? अज्ञान हिंदी पिक्चर्स न पाहिल्यामुळे सामान्य किती खुंट बघ. अगं शिरी, रोमिओ, मजनू हे सगळे प्रेमवीर होते असतील रे, पण त्यांचा याच्याशी काय संबंध? बरोबर आहे. काय रे या सगळ्यांचा तुझ्याशी काय संबंध? परवाने से पूछते हो क्षमा का क्या संबंध है? शे भाई, आता ही क्षमा कोण? माझा अंदाज चुकत नसेल तर कहो ना प्यारे मध्ये त्याचं काय झालं? ऋतिक रोशन मला आवडतो अमिषा पटेलवर. काय? अरे समजा करू यार. माझ्या मते तिमीर दादा प्रेमात पडलाय. सांगतोस का? विचार विचार. मी नाही, तू विचार. विचार तू. मी त्याच्यापेक्षा मी विचारतो. दादा हो मुझे सिर्फ उस लड़की का नाम बोलो, अभी तुम्हारे कदमों में डालता हूँ. विक दादा. ओ शाहरुख खान, तोंड बघा स्वतःच. नाव सांगणार आहे आमच्या होणाऱ्या वहिनीचं. सांगणार आहे. ते सांगणार आहे आमच्या ओळखीचे आहे का? अरे मी सांगतो ना मग. ती आपल्या बाजूच्या सोसायटीत राहते ना दुसऱ्या मजल्यावर. ती सदान कदा आपल्यावर खेकसत असते ती. छे, शक्यच नाही. नाही ना रे विकास दादा. हे विकास दादा तूच सांगणार आहे. सगळे पक्का पक्का नक्की 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 आ जाए. अरे तिमीर दादा असा चेहरा पाडून काय बसलायस? अरे तुझं आणि रेवती जायचं जमवून द्यायची जबाबदारी आमची. अब चाहे सर फूटे या माथा, रेवती ताई सिर्फ हमारी बहनी होकर रहेगी क्या? खरंच? रेडी 1 2 सिक्सर काय नियमाप्रमाणे तू आउट झालेला Out आहेस तू. आणि आउट तर झालाच आहेस. शिवाय बॉल तिकडे घालवलायस त्यांच्या एरियात. तेव्हा आण आता. फिल्डर तू की मी बॉल कोण आवडतो? फिल्डर की बॅट्समन? नाही, फिल्डर. सो बॉल तिथे गेला तर तू जाऊन काय तू जाऊन एक मिनिट अजिबात भांडू नका. मी काय सांगतो, नियम म्हणजे नियम. तू आउट झालेला आहेस, बरोबर? आउट आहे की नाही? Out. तर तू जा आणि तो चेंडू घेऊन जा. ए झंप्या बॉल दे. नाही जा. काय करणार आहेस? झंप्या बॉल दे. झंप्या बॉल देणार नाही. काय करणार आहेस? जा. काय करतोस तू? बऱ्या बोलाने बॉल दे. नाही देत, पहिल्यांदाच सांगतोय. मागच्या यासारखी मारून मारून हालत करीन सांगते तुला. बालाला हात लावून दाखव. जा. चल जा रे तू तू कसला जा रे, चल. काय झालं? आता हा टेनिस बॉल आमचा झालाय. तू कसा आलाय? झंप्या बॉल देणार नाही. झंप्या बऱ्या बोलाने बॉल दे नाहीतर काय रे? थांबा जरा, बॉल दे. ए बॉल दे. बॉल दे. बॉल फेकला कशाला रे?
कशाला फेकला म्हणजे आम्ही मोठ्या बॉलने खेळतो, या छुटक फुटक बॉलने नाही खेळा. बॉलने खेळता आता मोठ्या ग्राउंड मध्ये जायचं, इकडच्या छोट्या ग्राउंड मध्ये जायचं नाही. अरे तुम्ही छोट्या ग्राउंड मध्ये तुम्ही लोक आलात, आम्ही आमच्या ग्राउंड मध्ये खेळत होतो. जा बॉल घ्या. ग्राउंड मध्ये खेळता वृत्ती छोटी आहे तुमची. ए बॉल घे. फुटबॉल तू तिथे टाकलेला. सोबत तिकडे गेला. अरे काय रे, काय शोधताय काय? तुला काय करायचंय? नाही म्हणजे म्हटलं तुझी काही मदत मी करू शकलो तर. काय नाही, आमचा फुटबॉल इकडेच आम्ही कुठेतरी. फुटबॉल हरवलाय? चिमिराला हा. हाच का रे तो? अरे बापरे, हाच आहे वाटतं यांचा फुटबॉल. घ्या, हवा गेलेल्या फुटबॉलने खेळा. रेवती नाही. रेवती नाही. हे रेवती नाही. हाय, काय झालं? कशी आहेस तू रेवती ताई? बरी आहे का? काय रेवती ताई, आमचं एक काम होतं तुझ्याकडे. हा, मग बोल ना. ते असं होतं की ते अरे सांग ना. शितू ते असं होतं की म्हणजे आमचं तिमीर दादा आहे ना, त्याचं ना. अरे बोलू दे ना तिला. हा, काय झालं तिमीरला? अगं तिमीर दादाला काही झालं नाही पण अरे काय? हा अगं तुला निसर्ग चित्र काढलेली आवडतात ना, म्हणून तिमीर दादाने एक छानसं चित्र काढलंय, ते तुला दाखवायचं होतं. हो हो सॉलिड. अय्या खरंच? मग तुम्ही नक्की येईन ना घरी बघायला. हो अगदी खरं. आणि तसंही मला तिमीरला भेटायचंच होतं. होती ताई. अरे कारण ते ना ते मी तिमीरलाच सांगेन. मग ठरलं, परवा संध्याकाळी 6 वाजता येते मी चित्र बघायला. ओके? समजतात कोण स्वतःला. नाही तर काय जास्त चढवून ठेवलंय. फोडूनच काढूया सगळ्यांना. आपण पण बघून घेऊ. पण ही रेवती ताई. हाय. बरं झालं तुम्ही भेटलात. ते परवा संध्याकाळी 6:30ला विकास असेल घरी? बरं, मग मी येतेच त्याला भेटायला. तू खरंच येणार घरी? हो, अरे खरंच येणार आहे. मला त्याला भेटायचंच आहे. 6 वाजता मी जाऊन तिमीरला भेटेन आणि 6:30ला विकासला भेटायला येईल. मला ना त्याला काहीतरी महत्वाचं सांगायचं. ते मी त्यालाच सांगेन. बाय. कुठे नेहमी कूल होत असतो. अर्थव्यवस्थेतील मूलभूत समस्या आपण आधी पाहिल्या. हॅलो हॅलो निनाद. वरुण. हा बोल वरुण. हा अरे मंजू आली का तुमच्याकडे? नाही का, काय झालं? काय झालं ते नंतर सांगीन. तू आधी कुठे गुल झालायस? नेहमी गुल होत असतो. अरे मी अभ्यास करत नाही म्हणून आई मला जाम ओरडलीये. गप्पा बस. हा माहितीये. अरे अभ्यास मी पण करतो, पण हवं तेव्हा तू बरोबर गुल होत असतोस. आई ओरडली नसती तर आलो असतो रे मी. पण काय झालं ते तरी सांग. अरे आपला तिमीर दादा. काय झालं तिमीर दादाला? पडला. कुठे? प्रेमात. प्रेमात? हळूहळू. कोणाच्या प्रेमात? अरे आपली रेवती ताईच्या. रेवती ताईच्या प्रेमात? तू प्रश्नच विचार नुसते, काही करू नकोस. मग अजून फोनवर मी काय करू शकतो? काही करू नकोस. सगळं आता मलाच करावं लागणार आहे. तिकडे रेवतीताई आणि तिमीर दादा, आणि इकडे मी आणि अभ्यास, अर्थशास्त्र आणि मी. हॅलो, विनय का? कोण विनय? हा, रॉंग नंबर लागला वाटतं. हॅलो, मी टेलिफोन ॲक्शन मधनं बोलतोय. तुमचा फोन चालतोय का? हो चालतोय चालतोय. मग घट्ट धरून ठेवा, नाहीतर चालत चालत निघून जाईल. घाईच्या वेळी नेहमी रॉंग नंबर लागतो.
हॅलो विनय. हा कोण झंप्या? अरे विनय तू घरी काय करतोयस? काय म्हणजे बॅग भरतोय माझी. बॅग? बॅग कशाला? अरे तुला माहित नाही, उद्यापासून मी हॉस्टेलमध्ये जाणार आहे. आई बाबांनी माझं नाव तळेगावच्या बोर्डिंग स्कूल मध्ये घातलंय. वा, हे बरं आहे. तू उद्यापासून बोर्डिंगला जाणार आणि तो वरूनचा टार्गेट मित्र समीर तो गेल्याच आठवड्यात बोर्डिंग मधून परत घरी राहायला आला. मग काय आलं? मग काय झालं काय? वरूनचा ग्रुप आता मोठा झाला आणि उद्यापासून माझी गँग छोटी होत जाणार. अरे जाने दो यार. काय जाणे तो? तू आधी ताबडतोब इथे ये. कशाला? अरे रेवती ताई. हा विकास दादाला भेटायला येणार आहे ना ती आता. मग आता पेटली ट्यूबलाईट. अरे पण माझी बॅग. रेवती ताईचं लग्न त्या तिमलीशी झालं तर चालेल? छे नाही. मग लगेच ये. अरे पण लगेच पण ये. तुम्ही सगळ्यांनी फसवलंच मला. नाहीतर काय, आयुष्यात एकदाही ब्रश हातात धरलेला नाही. दादा म्हणजे तू सकाळी सुद्धा ब्रश करत नाही? अगं ठमे, त्या ब्रशचा आणि या ब्रशचा काय संबंध? करतो तो रोज सकाळी. मी बघतो ना, सकाळी चालू असतं बाथरूम मध्ये. आयडिया. ए आता कसली आयडिया वगैरे नको, ऑलरेडी खड्ड्यात घातलंय तुम्ही मला. मी आले. अगं मंजू, अगं एक ठमे, अगं पण दादा आता पुरे रे. सकाळपासून 50 वेळा केस विचारले असतील. आता फक्त एकच प्रॉब्लेम आहे. काय? रेवती ताई इकडे येण्याआधी इकडे त्या तिमिलकडे जाणार आहे. ते आपल्याला अजिबात विसरून चालणार नाही. अरे पण तो काय करणार आहे? काय म्हणजे? तुझ्या आधीवर त्याने लग्नाची मागणी घातली तर? कोणतो तिमड्या रेवतीला लग्नाची मागणी घालणार? इम्पॉसिबल. दादा शत्रूपासून कधीही गाफील राहू नये. आपण एक काम करूया. काय? उद्या 6 वाजता जेव्हा ती त्याच्याकडे येईल तेव्हा आपण त्याच्या घरावर दबादबी बसूया. म्हणजे काय होईल रे? म्हणजे जरा जरी संशय आला की तो मागणी घालणार असं जरा जरी वाटलं तरी मग परफेक्ट. अरे पण तो दरवाजा नाही का बंद असणार? अरे दरवाजा कसा बंद असेल? ती येणार म्हटल्यावर दरवाजा सताड उघडाच असणार. मला तरी झंप्याचा प्लॅन परफेक्ट वाटतोय. आपण असं करूया, ती जेव्हा येईल त्या दरवाजाच्या मागे झंप्या सगळ्यात तिमिर दादा नीट आहे. आता तर काही प्रॉब्लेम नाहीच आहे. मंजुरी तर रेडीमेड चित्र आणलंय. रेवती ताई आली ना की तू इथे असं मस्तपैकी उभं राहायचं. कसा उभा राहतो तिमिर दादा? चित्रकारासारखा रोमॅन्टिक उभा राहा. आता चित्रकार रोमॅन्टिक कसे उभे राहतात मला काय माहिती? मी दाखवतो. ब्रश दे रे. एवढा असा. 1 2 3 and 4. रेवती नाही येते. दादा ऑल द बेस्ट. आम्ही आतल्या खोलीत लागतो. हे पण मी काय म्हणतो, तुम्ही इकडे सगळे थांबत का नाही? पण आम्ही कशाला इथे कबाबने हड्डी? तू म्हणजे ना, आणि आम्ही असताना तू रेवती ताईला लग्नाची मागणी कशी करणार? पण तुम्ही नसताना सुद्धा त्या रेवती ताई नाही रे, रेवतीला मी लग्नाची मागणी कशी करणार देव जाणे. प्लीज आम्ही सांगितलेलं विसरू नको. उभा राहा इकडे. ब्रश टेकव. चल. अरे मला टाकून जाऊ नका. हॅलो मंजू, कुठे गेली रेवती? मी आत येऊ का? हो ये ना. तिमीर, हेच ते तू काढलेलं चित्र? छे मी कुठे काढलं ते चित्र? अरे मग कोणी काढलं? ते मी अगं म्हणजे मीच काढलं ते चित्र. अरे आणि नाही का म्हणालास? नाही म्हणालो. म्हणजे जरी चित्रकार मी असलो तरी हे हात माझे हे हात माझे या कॅनव्हासवर फिरतात आणि माझे हे हात फिरवणारा तो नाही का? तिमीर, तिमीर अरे किती छान बोलतोस रे तू. अरे आणखीन काहीतरी बोल ना. रेवती,
सांगतेस ना? रेवती गेले खूप दिवस मला तुला काहीतरी छान सांगावंच वाटतंय का? तिमीर, मलाही तुला काहीतरी सांगायचं. सांग ना. मला तुला काय सांगायचंय हे तुला कळलंच असेल ना. अरे मग बोलण्यात वेळ का घालवायचा? तुम्ही कुंकू आणतोस? डायरेक्ट कुंकू आणतोस ना? अगं पण एकदम कुंकू म्हणजे तू गंमतच करते. पण मी लगेच आणतो. असा एवढा मोठा करंडा घेऊनच येतो. देवा, तिने डायरेक्ट करंडाच मागितला. मी गणपती बाप्पा मोरया. ही माझ्या लग्नाची पत्रिका. आपल्या शेजारच्या बिल्डिंग मधला तो आकाश आहे ना, त्याच्याशी ठरलंय माझं लग्न. तू आणि विकास माझे लहानपणापासूनचे मित्र म्हणून पहिली पत्रिका मी तुम्हाला देते. आणि लग्नाला नक्की यायचं. जेवायला तर यायचं. बुफे डिनर ठेवलाय. आणि काकूंना सांग की ती पर्पल कलरची इंदुरी साडी आहे ना, तीच नेसा. मला भारी आवडते ती साडी. आणि तू आहे ना, तू ती शेरवानी घातली होतीस त्या प्राजक्ताच्या लग्नाला,